HIV प्रभाव काय आहे? HIV म्हणजे मानवी शरीरामध्ये बाहेरून प्रवेश करणारा विषाणू, जो शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला दिवसेंदिवस कमजोर करून नष्ट करतो। साधारणपणे हे विषाणू शरीरातील रोगप्रतिकारक करणाऱ्या पांढऱ्या पेशींना नष्ट करून शरीराला आजारी करतात। जेव्हा HIV व्हायरस रोग थांबविणाऱ्या पांढऱ्या पेशींना नष्ट करतो, तेव्हा सर्दीसारखे सामान्य आजारसुद्धा जीवघेणे ठरू शकतात। HIV शरीरात द्रव स्वरूपात प्रवेश करतात। हा आजार एखाद्या HIV बाधित व्यक्तीबरोबर संबंध ठेवल्यास होऊ शकतो। जर संक्रमित रक्त एखाद्यातून शरीरात प्रवेश करते, तरीही HIV होऊ शकतो। गर्भवती किंवा प्रसूती किंवा स्तनपानातून संक्रमित होऊन मातेपासून हा विषाणू बाळामध्ये प्रवेश करतो। याला मातेमुळे बाळाला संक्रमण होणे असे म्हणतात। जेव्हा तुम्ही गर्भावस्था धारण करता, तेव्हा तुम्ही HIVची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण उपचाराद्वारे मातेपासून बाळास लागण होण्याचा धोका कमी होतो। शरीरात विषाणूंची अधिक मात्रा हा प्रभाव टाकतो की लवकरात लवकर दुसऱ्या शरीरात पसरावे। लागण होण्याच्या पहिल्या आठवड्यात हा विषाणू अधिक प्रबळ असतो, त्यामुळे नुकत्याच लागण झालेल्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवल्यास तुम्हालाही हा आजार त्वरित होऊ शकतो। तसेच जर नुकत्याच एखाद्या मातेला लागण झाली असेल, तर तिच्या बाळामध्ये पसरण्याची पूर्ण शक्यता असते। यामुळे गर्भवती मातेने व स्तनपान करणाऱ्या मातेनी या संक्रमणापासून वाचविण्यासाठी काळजी घेतली पाहिजे। सध्या HIV ह्या आजारावर इलाज नाही, परंतु औषधांच्या वापरामुळे हा विषाणूचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो। सर्व HIV बाधित व्यक्तींना जीवनभर अँटीरेट्रोव्हायरल औषधे ART वर अवलंबून राहावे लागते। म्हणून गर्भ अवस्थेच्या दरम्यान सर्व महिलांनी HIVची तपासणी करणे गरजेचे आहे। औषधांच्या नियमित वापराने तुम्ही तुमच्या बाळाला संक्रमणापासून सुरक्षित ठेवू शकता।